नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी एकदम इम्पोर्टंट पॉइंट सांगणार आहे. तसं तर आपला प्रत्येक व्हिडिओमध्ये हा इम्पोर्टंट पॉइंट होतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो, की मित्रांनो, पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय माणूस हा कधीही जिवंत राहू शकत नाही. आपल्याला एक टाईम जेवण नसलं तरीही चालेल, पण पाणी हे आपल्याला लागतंच. पाण्याशिवाय कधीही माणूस जिवंत राहू शकत नाही. तर मित्रांनो, काही गावांना तर पाण्याचं खूप टंचाई आहे. तरीही काही डोंगराळ भागावरले जे गावं आहेत, ते खूप पाण्यासाठी तडफडतात. तर मित्रांनो, त्यावेळेस ते सर्व कामं घरचे टाकून म्हणजे शेती काम, घरचं काम, सर्व ते काम सोडून लोकं जे असतात, ते पाण्यासाठी खूप खोलवर विहिरी असतात, तरीही त्याच्यामध्ये पाणी नसतं. तर तरीही ते थोडं-थोडं पाणी असतं. ते वळून ते काढण्यासाठी जे माणसं असतात, ते दिवसभर एका घरचे 2-2, 3-3 बायासुद्धा त्या विहिरीवर असतात. कारण पाणी नाही म्हणून पाणी काढण्यासाठी. तर भरपूर असे गावं आहेत, की त्या गावांना पाणी नाही. तर अशा वेळेस प्रशासन कुठं असतं आणि प्रशासन काय करतं? मीडियावाले तर असे आहेत, की इलेक्शनचं, नेत्यांचं आणि राजकारणाचंच पडतं. कुठं नेते आहेत, कुठं कुठं राजकारणाचं काम आहे, तिथे जाऊन कॅमेरे भिलीक-भिलीक करतात. म्हणजे तुम्ही त्याही ठिकाणी करा, पण लोकांच्या खूप अडचणी आहेत. तिथं पण जाऊन तुम्ही न्यूजला टाका बातमी इथं, की ह्या गावाला खूप पाण्याची टंचाई आहे. तिथं पाण्याचं काहीतरी समस्या जी आहे, ती भागवली गेली पाहिजे. तर मित्रांनो, अशा लोकांची खूप जी अडचण आहे, ती दूर करा. आणि तुम्ही फक्त जे न्यूजवाले आहेत, मीडियावाले आहेत, ते फक्त इलेक्शनचं, नेत्यांचं आणि राजकारणाचं हेच काही कामं करतात. म्हणजे कुठेही कॅमेरा भिलिकन फिरवतात. तर हे कामं पण करा, पण तुम्ही दुसरे पण कामं करा. लोकांच्या अडचणी पण दूर भागवा ना. तर जर तुम्ही लोकांच्या अडचणी दूर भागवत नाहीत, मग प्रशासन काय कामाचं? तर मित्रांनो, अशा काही अडचणी आहेत, ते हे प्रशासन न करता खूप हे यूट्यूबरांनी पण काम केले आहेत. जे मोठे यूट्यूबर आहेत, ते यूट्यूबर त्यांच्या पैशातून टँकर लावून आणि जे त्यांना काही लोकांचे दिवस पाहवत नाहीत, जे लोकांची त्यांना अडचणी पाहवत नाहीत खूप. तर मित्रांनो, ते लोकं काय करतात, की जे काही मोठे यूट्यूबर्स आहेत, भरपूर प्रमाणात पण असं दिसतं, की ते पाणी टँकरने आणतात आणि लोकांची समाजसेवा करतात. मग हे यूट्यूबर जर माणसांची समाजसेवा करतात, तर मग प्रशासनाला काय अडचण आहे? तर मित्रांनो, त्यांनी तर केलंच पाहिजे ना. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमधून मला एवढंच सांगायचं आहे, की पाण्याविना माणसं खूप तडफडू लागले आहेत. तर पाण्याची समस्या आहे, ती प्रशासनाने मिटवली पाहिजे. एवढंच ह्या व्हिडिओमधून मला सांगायचं आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.